मला पहिल्यापासूनच असं वाटायचं की स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा. माझे बाबा होते ज्यांनी मला कायमच हे सांगितलं की "बाळा, तुझ्याकडे असं काहीतरी असेल की ज्याच्यावर तुझी पकड असेल." तर अर्थात कुठला बिझनेस करायचा ते मला कळत नव्हतं. पण हळू मला लक्षात आलं की मला फूड बिझनेस करण्यात इंटरेस्ट आहे आणि मला असं वाटतं की ते करावं. अर्थात तो सोपा नाहीच आहे. पण मधल्या काळात असं होतं की मी काही फ्रँचायझी घ्यायची का विचार करत होते. काही लोकांना मी कॉल केले. काही ओनर्सशी मी बोलले. पण ते माझं राहून गेलं आणि मग मी USA ला गेले माझ्या नवऱ्याकडे शो संपवून आणि तिथे गेल्यावर मला कळलं की त्याच्याही डोक्यात तेच सुरू आहे की बा बिझनेस करायचा आणि तो फूड बिझनेस करायचा आहे. सो मग ते कन्फर्म झालं. कारण की त्याने तो USA मध्ये शिकलाय. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे मूळचा आणि 15 वर्ष तो USA होता. त्याने जॉबही केला तिथे 12-15 वर्ष. पण तो म्हणाला, "आता मलाही आय-टीचा कंटाळा आला आणि मला असं वाटतं स्वतःचा व्यवसाय असा." बस मग आम्ही ठरवलं, आम्ही इथे आलो आणि मग आम्ही आमचं हे स्वप्न ह्या बेली लाफ विस्रो अँड टॅपच्या रूपाने आता उभं केलंय. बघूयात ते आता पुढे कसं जातं. क्या बात आहे! म्हणजे खरी मजा तर या जर्नीमध्ये असते गं, कारण आपण अनेक गोष्टी शिकत असतो आणि त्यातूनच आपण घडत असतो, बरोबर. पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, की म्हणजे अ, या इंडस्ट्रीमधलं एखादं इन्स्पिरेशन तू कोणाला मानतेस? म्हणजे असं आहे का, की ज्यांच्याकडून तू प्रेरित झालीस? मी प्रेरित झाले जसं मी म्हणाले मला विठ्ठल कामत खूप मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि मला असं वाटतं की एक मराठी माणूस ज्याची या क्षेत्रावर इतकी छान पकड आहे आणि मी त्यांचं एक पुस्तक आहे ते वाचलं होतं आणि खूप पूर्वी आणि मला असं तेव्हापासून वाटायचं की अरे आपल्याला जमेल नाही आपल्याला करता आलं पाहिजे असं काहीतरी. त्याच्यात त्यांची एक आयडिया मी तुला सांगते की त्यांनी काय केलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की मी नवीन जेव्हा सुरू केला माझा व्यवसाय तेव्हा तो कसा आता पुढे न्यायचा आणि तेव्हा आपल्यासारखं आता जसं प्रमोशन करू शकतो आपण किंवा काय तशा काही कुठल्या त्यांच्याकडे तेव्हा हे नव्हत्या टॅक्स. सो ते काय करायचे भाड्याने गाड्या मागवायचे आणि त्या गाड्या ते रेस्टॉरंट्सच्या पुढे लावून ठेवायचे भाड्यानी आणि असं वाटायचं जाताना लोकांना की अरे यांच्याकडे खूप गर्दी ते ट्राय करूया. सो अशा छोट्या-छोट्या गोष्टी त्यांच्या आणि मला खूप आवडली त्यांची जर्नी आणि मला असं वाटलं अरे काय कमाल माणूस आहे म्हणजे सो येस ते मला विचारशील तर ते माझे एक इन्स्पिरेशन वन ऑफ पण मग मृणाल, तू किती फूडी आहे? मी मी प्रचंड फूडी आहे. प्रचंड फूडी आहेस? प्रचंड फूडी आहे. मला कंट्रोल म्हणजे मी डाएट नाही करू शकत. मला स्वतःला खूप समजवावं लागतं, की आपलं क्षेत्र हेही आहे अभिनयाचं. पण हो, मला आवडतं. वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला आवडतं आणि स्वतः करून बघायलाही आवडतं. वॉव! पण मग म्हणजे आम्ही असं ऐकलंय, की तुझ्या या फूडी स्वभावात तुझ्या बाबांचाही हो. हात आहे. आणि आहे ऑफकोर्स आहे बाबा, माझा नवरा. तर की हो, हो. कारण नीरजही स्वतः प्रचंड फूडी आहे. बाबांचं म्हणायचं झालं तर आमच्या घरी बाबा नॉन प्रेमी होते. माझे बाबा आता नाही आहेत. पण बाबा माझे नॉन प्रेमी होते आणि ते त्यांना खूप आवडायचं. पण आई माझी देवभोळी असल्यामुळे आमच्या घरात ते फार कमी व्हायचं. मग आई एकदा ऑफिसला गेली, की आम्ही भाजी बघायचो, की चला बाहेर जाऊया आणि मी आणि बाबा नाशिकमधले वेगवेगळे आम्ही रेस्टॉरंट्स एक्सप्लोर केलेत आणि वेगवेगळे अगदी टपरी म्हणा किंवा काय आणि माझे बाबांचे इतक्या ओळखीने इतके मित्र होते, की आम्ही इझिली मग कुणाच्या घरी तर ज्यांच्या घरी छान जेवण तयार होतं अशा घरी आम्ही असे जायचो आणि त्यांचे मित्रही खूप फूडी होते. सो आम्ही खूप फूड एन्जॉय केलं, एक्सप्लोर केलं आणि मला असं त्यांनी काय सांगितलं, "आपलं काम आपली पूजा आहे आणि खाणं आपलं लाईफ आहे. त्यावर कॉम्प्रोमाईज नाही करायचं." मजा केली आणि तसंच नीरजही म्हणजे मी बाबांबरोबर खूप रेस्टॉरंट्स आणि हॉटेलिंग वगैरे केलं. अगदी कुठेही आम्ही खाल्लं प्यायलो असे. पण ते जे एक काय म्हणतो क्लास किंवा USA मी त्याच्यामुळे गेले. नाहीतर मी कधी गेले असते तेवढं माझं माहीत नाही. आपलं इकडेच काम आहे. एक्झॅक्टली. पण तिथे मी शिकागो, हवाई, लॉस एंजेलिस, फ्लोरिडा अशी वेगवेगळी ठिकाणं फिरले आणि तिथलं फूड मी ट्राय केलं. तिथले एटिकेट्स त्यांनी मला शिकवले. अगदी Starbucksची कॉफी पहिल्यांदा मी त्याच्याबरोबर प्यायले. सो अशा खूप गमती छोट्या-छोट्या ज्या मी त्याच्याकडून सो तोही फूडी आहे आणि आम्ही वेगवेगळे ठिकाणं, प्रवास आम्हाला आवडतो. सो तिथे त्या निमित्ताने खाणं होतं. सो ते झालं. आणि देवाच्या कृपेने त्याचा छोटा थोडा फारसा अनुभव आम्हाला आला, जो आम्ही इथे यूज करू शकतो. क्या बात है! पण मग मृणाल, जर तुला कोणाला तरी सजेस्ट करायचं असेल, की ह्या-ह्या रेस्टॉरंटमध्ये जा, तुम्हाला उत्तम खाण्याचे पदार्थ मिळतील. ऑफ कोर्स बेलीला ते वन ऑफ द आहे. हो, येस, येस. ऑफ कोर्स. पण असे काही तुझे फेव्हरेट ठिकाणं आहेत का, जिथे तू जातेस आणि तू एन्जॉय करतेस खाणं? माझे असे खूप
फेमस असं नाहीये. छोटे हा, जसं की आता मी सांगेन की त्या त्या ठिकाणी जिथे जिथे मी राहिले मुंबईत त्या त्या ठिकाणचं जसं म्हणशील तर नमस्कार म्हणून एक आहे. बोरिवलीत मी त्यांच्याकडे जायचे आणि ते ओनर आणि ते काका माझी छान मैत्री झाली त्यांच्याशी आणि ते रेस्टॉरंट बंद करताना पण थांबायचे कधी कधी. मी त्यांना फोन करायचे, काका मला तुमच्याकडचं फिश खायचंय किंवा मी येते, माझा शूट संपलाय. सो नमस्कार एक आहे, पंगत आहे जे मला तिथलं फिश आणि मला खूप आवडतं. बीबीसी आहे, बोरिवली बिर्याणी सेंटर. अच्छा. मला त्यांची बिर्याणी, त्यांचं पाया सूप मला खरंच खूप आवडतं. सो अशी काही ठिकाणं आहेत जिथे मी एन्जॉय केलं, नॉनव्हेज प्रेमी असल्यामुळे अर्थात. क्या बात आहे. पण आता बेली लाफ विषयी आपण बोलतोय, तर बेली लाफ बद्दल सांगायचं झालं तर इथे असे कोणते डिशेस आहेत जे तुला असं वाटतं की ते खूप वेगळे आहेत, तुला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की हे तुम्ही नक्की ट्राय करा जेव्हा जेव्हा तुम्ही बेली लाफला याल तेव्हा? मला हे सांगायला आवडेल की मुळात इथला जो मेन्यू आहे ना तो सगळाच खूप छान आहे. आमच्याकडे जवळजवळ 200 वगैरे 200 पेक्षा जास्त आम्ही पदार्थ ठेवले आहेत आमच्या हो. मेन्यूमध्ये. हो, मॉकटेल्स म्हणा, इव्हन फ्रँकली स्पीकिंग कॉकटेल्स मॉकटेल्स दोन्ही आहेत आमच्याकडे आणि नॉनव्हेज व्हेज दोन्ही आहे. इटालियन आहे, त्याच्यानंतर कॉन्टिनेंटल आहे, इंडियन आहे, चायनीज आहे. आम्ही मल्टी क्युझिन चा सेटअप करायचं ठरवलं कारण आमची अगदी पहिलीच वेळ आहे. स्पेशालिटी अशी कुठली आम्ही त्यात गेलो नाही. पण येस, आमच्याकडचा पिझ्झा छान आहे, आमच्याकडचे बर्गर छान आहे. आमच्याकडे व्हेज लोकांसाठी पेरी पेरी पटेटोज आहे, त्याच्यानंतर मलाई ब्रोकोली आहे किंवा थोडं साऊथ इंडियन बेस्ड ग्रेव्ही आहे आमच्याकडे नॉनव्हेजसाठी पण. कुंदापुरी चिकन लॉलीपॉप्स आहे आमच्याकडे, ठेचा चिकन आमच्याकडचं फेमस आहे. त्याच्यानंतर पाया सूप इथलं खूप फेमस आहे. अच्छा, त्याच्यानंतर चिकन बालचाव म्हणून एक गोवन करी आम्ही ठेवली आहे, ती पण आम्ही ब्रेड सोबत देतो आणि ती पण छान फेमस आहे. सो अशा बऱ्याच डिशेस आहेत, एक नाही सांगता येणार. पण आम्ही काहीतरी वेगळं देण्याचा, नेहमीच्या ग्रेव्हीच्या बेसपेक्षा करेक्ट. काहीतरी वेगळं देण्याचा आम्ही प्रयत्न केला. सो म्हणजे इंडियन आहे, कॉन्टिनेंटल आहे आणि त्याचबरोबर हाय आहे. एक्झॅक्टली. येस, आमच्याकडे मोमोज पण आहे. पण डेझर्टमध्ये म्हणशील तर ट्रेसलेचेस इराणी मावा केक आहे आमच्याकडे, ज्यात आम्ही थोडासा आमच्या पद्धतीनं थोडासा वेगळा टच देण्याचा प्रयत्न केला. आवडतं लोकांना. टचवूड इथे जे लोक येतात ते रिपिटेटिव्हली येतात आणि जे आवर्जून येतात की नाही आम्हाला इथलंच फूड आवड, सो येणारी अशी लोक आहेत. आणि आम्हाला खूप छान वाटतं की लोकांना इथलं फूड आवडतंय आणि ऑफकोर्स आम्ही सजेशन्स पण घेतो की नसेल आवडलं तर आम्हाला काही चेंजेस सांगा. हो. सो आम्ही तेही बदल करण्याचा प्रयत्न करतोय. पण म्हणजे तुझ्या बिझी स्केड्यूलमुळे आणि शूटिंग्समुळे तुला पर्सनली इथे येणं मला वाटतं आता खूप कठीण होत असेल. पण जेव्हा जेव्हा येतेस तेव्हा तुझ्या त्या सगळ्या चाहत्यांना किंवा जी लोक येतात त्यांना तू पर्सनली भेटतेस? हो, अगदी. ते तर माझं काम आहे आणि मी येतेच. मला आवडतं लोकांशी बोलायला, त्यांना त्यांच्याशी स्वतःहून आम्ही बोलतो. नाही आवडलं, काय आवडलं, काही खटकलंय का, मी ती सगळी काळजी घेतो. आणि असेही लोक आहेत जे सीरियल बघतात आणि जो सीरियलचा प्रेक्षक वर्ग आहे, तर ते येतात खास भेटायला. या आशेने की कदाचित मी असेन. खूपदा असं होतं की त्यांचा नाईलाज होतो, पण त्यानिमित्ताने ते पुन्हा येतातही. बदलापूरहून येतात, डोंबिवलीहून येतात. सो थँक त्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि येस, ऑफकोर्स असेही लोक आहेत जे खास मला भेटायला पण येतात. पण मी असते तेव्हा आमची भेट होते आणि पूर चांगला आहे त्यामुळे मी नसले तरी ते येतातच.